यवतमाळ जिल्ह्यात विविध ठिकाणी 8 जण मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ उडाली। आता या नागरिकांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। तर शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय। यवतमाळ जिल्ह्यात 8 विविध ठिकाणी मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे। यवतमाळ तालुक्यात 2, दिग्रस इथं 3, पुसद तालुक्यात 2 तर बाभुळगाव तालुक्यातील गवंडी इथं एकाचा मृत्यू झाला। दिग्रस शहरात रात्री तिघांचे बेवारस स्थितीत मृतदेह आढळले। तर बाभुळगाव तालुक्यात गवंडी ते किन्ही मार्गावर पुलाखाली 60 वर्षीय मारोतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला। तर पुसद शहरातील हनुमानवाडातील रहिवासी अन्नपूर्णा मुळे दुपारी कूलरमध्ये पाणी टाकण्यासाठी काही वेळ उन्हात होत्या, मात्र काही वेळात त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि रुग्णालयात उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला। तर नगर परिषदेच्या इंदिरानगर भागातील डम्पिंग यार्ड समोरील परिसरात 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला। मृतकाची ओळख पटली असून सुभाष राठोड असं मृतकाचं नाव आहे। तर यवतमाळ शहरातील भोसा रोडवर मंगेशकर नगर परिसरात एक इसम मृतावस्थेत आढळून आला। तर यवतमाळ शहरातील चापणवाडी परिसरात एका इसमाचा मृत्यू झाला। या सर्वांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे। तर सर्व मृतांच्या शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।